टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देहूतून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे। खरं तर पुण्यातील नानापेठे येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आज ही पालखी जी आहे ती मुक्कामी आहे आणि ज्या ठिकाणी या पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी आता तुकारामांच्या पादुकांचं विधिवत पूजन जे आहे ते सुरू आहे। आपण पाहू शकतोय या ठिकाणचे विश्वस्त आहेत आणि त्यांच्या हस्ते या पालखीचं पूजन जे आहे ते सुरू आहे। आपल्यासोबत या पालखीचे उत्सव प्रमुख रवींद्र पाध्ये आहेत, ते आपल्याला माहिती देतील कशा पद्धतीने सर ही पूजा असते आणि कशा पद्धतीने आता ही सर्व पूजा। असं म्हणतो की आज तुम्ही बघता की पुणेकरांचाच नव्हे तर सर्व भाविक भक्तांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे। जसं आपण म्हणतो की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आज खऱ्या अर्थाने आपल्यासाठी जे पावन पुण्यभूमी आहे आज की संतांची इथे येतात, पावलं लागतात। आज हा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा आहे। सालाबादप्रमाणे परंपरेप्रमाणे जेव्हा पालखी इथे येते आपण पूजा करून घेतो, पाद्यपूजा करून घेतो, दहीभाताचं नैवेद्य घेतो, आतमध्ये घेतो, अभंग होतो, समाज आरती होते, दर्शन सुरू होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता विश्वस्तांच्या हस्ते मानाची पूजा होते। अशा प्रकारे जे विधिवत पूजा अर्चा आहे ती दरवर्षीप्रमाणे होते। आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? उद्या पालखी किती वाजता मार्गस्थ होईल आणि कशी पालखी म्हणजे त्याआधी काय पूजा वगैरे केली जाते, काय काय दरवर्षीप्रमाणे पालखी आपल्या इथे नवमीला येते, नवमीला मुक्काम करते, दशमीला पूर्ण दिवस रात्र मुक्काम करते आणि एकादशीला सकाळी प्रस्थान करते। आज नवमी आहे, उद्या एकादशी रविवार सकाळी 7 वाजता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर क्षेत्राकडे प्रयाण करणार आहे। खरं तर उद्या सकाळी ही पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। मात्र आता ही पालखी जी आहे ते निवडुंगा विठ्ठल मंदिरात आलेली आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर पुणेकरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते। खरं तर मंदिर प्रशासनाकडून सुद्धा योग्य असं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। कुणाची आलेल्या भाविकांची कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये असं योग्य नियोजन आपल्याला पाहायला मिळते। पुरुषांची वेगळी रांग आणि महिलांची वेगळी रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आजचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये असल्यामुळे दिवसभर खरं तर भाविकांची गर्दी जी आहे ती पुण्यामध्ये राहणार आहे आणि उद्या सकाळी ही संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती सोलापूर महामार्गावरून खरं तर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे आणि उद्या खरं तर लोणी कारबोळ यवत करत अशी पालखी जी आहे ती पुढे मार्गस्थ होईल आणि आज ही पालखी पुण्यामध्ये मुक्कामी असल्यामुळे ही सर्व पुणेकरांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरीसह विनय जगताप। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।